ओम नमः शिवाय. गुरु शिष्याचा षडध्व साधना विधीने. उपमन्यू म्हणाला, गुरूंची आज्ञा घेऊन शिष्याने स्नानादी सर्व कर्मे करावीत. शिवचिंतन करत शिवमंडलाजवळ जावे. सद्गुरूंनी शिष्यास मंडलाचे दर्शन करवावे. मंडलामध्ये महादेवांचे पूजन करून 3 आहुत्या द्याव्यात. निवृत्ती कलेमध्ये व्यापक असलेल्या सती वागेश्वरीला नमस्कार करावा. अग्नीमध्ये पूर्णाहुती देऊन ब्रह्माजींचे पूजन करावे आणि म्हणावे, पितामह, हा जीव शिवजींचे परमपद जाणणारा आहे. तुम्ही यात विघ्न आणू नये. शिवजींची आज्ञा आहे. त्यानंतर भगवान विष्णूंना शिवजींची आज्ञा ऐकवावी. नीलरुद्रांना आवाहन करून त्यांचे पूजन करावे. त्यांनाही शिवजींची आज्ञा ऐकवावी. त्यांचे विसर्जन केल्यावर विद्याकलेचा शांती कलेशी संयोग करावा. त्यानंतर गुरूंनी शिवमंत्राचा उच्चार करून शिष्याच्या मस्तकावर प्रोक्षण करावे. त्यावेळी शांत्यांतिक कला शक्तितत्वामध्ये विलीन झाली आहे असे चिंतन करावे. ती अनेक सूर्यासमान तेजस्वी आहे अशा प्रकारे ध्यान करावे. मग निर्मळ झालेल्या शिष्याला त्या शक्तीसमोर बसवावे. आपला हात शिष्याच्या हृदयावर ठेवून त्याचे चैतन्य त्याच्या शरीरात प्रविष्ट करावे. नंतर प्रार्थना करावी, भगवान, तुमच्या कृपेने या शिष्याची षडध्व सिद्धी करण्यात आलेली आहे. आता याला तुमच्या अविनाशी परमधामाला पोहोचवा. प्रार्थनेनंतर नाडी संधानपूर्वक पूर्वीप्रमाणेच पूर्णाहुती ते होमापर्यंतची सर्व कर्मे पूर्ण करावेत. त्यानंतर पंचमहाभूतांची सिद्धी करावी. त्या शिष्याला ओम ओम नमः शिवाय ओम नमः या शैवी विद्येचा उपदेश केल्यानंतर ओम ओम नमः शिवाय ओम नमः शक्तिविद्येचा उपदेश करावा. संस्कार आणि मंत्रांचा महिमा. उपमन्यू म्हणाला, श्रीकृष्णजी, आता मी तुम्हाला साधक संस्कार आणि मंत्रवर्णन करून सांगतो. मंडलामध्ये पूर्वीप्रमाणे कलशाची स्थापना करावी. त्यावर महादेवांचे पूजन करावे. गुरूंनी शिष्याला मंत्र सांगावा आणि म्हणावे, हे परमेश्वर, शिवजींच्या कृपा प्रसादाने हा महामंत्र तुझ्यासाठी सर्व इहलौकिक व परलौकिक सिद्धीचे फल देणारा होतो. मंत्रसाधन हे इहपर कल्याण करणारे आहे, म्हणून मुमुक्षुनी त्यास आपले कर्तव्य मानावे. साधकांनी शुभ दिनी, शुभ स्थानी, शुभ काळी मंगल स्नान करून श्वेतवस्त्र परिधान करावे. डोक्यावर पगडी किंवा टोपी घ्यावी. उपरणे घ्यावे. गंध, फुल, पुष्पमाला आभूषणांनी अलंकृत करावे. मंदिरात अथवा पवित्र स्थानी आसनावर सुखाने बसावे. शिवशास्त्रात सांगितलेल्या विधीनुसार आपले शरीर शिवरूप बनवावे. शिवजीचे पूजन करावे. त्याला खिरीचा नैवेद्य दाखवावा. शिवमंत्राचा जप करावा. दिवसा अथवा रात्री एकदाच भोजन करावे. अहिंसा, क्षमा, दम यांचे पालन करावे. साधकाने 108 मंत्रांनी अभिमंत्रित केलेल्या जलाने स्नान करावे. नदीच्या पाण्याला अभिमंत्रित करावे. नित्य तर्पण करावे. शिवाग्नीमध्ये हवन करावे. केवळ साजूक तुपाच्या आहुत्या द्याव्यात. जो अशा प्रकारे साधना करतो त्याला इहपर लोकांमध्ये काहीही अशक्य राहत नाही. नित्य नेमाने शिवमंत्राचा जप करावा. त्याला विद्या, लक्ष्मी, सौख्य लाभते. मोक्षही प्राप्त होतो. शिष्याला आचार्यपद देण्याचा विधी. उपमन्यू म्हणाला, श्रीकृष्णजी, ज्याच्यावर संस्कार केले आहेत आणि ज्याने पाशुपत व्रताचे अनुष्ठान केले आहे तो शिष्य सुयोग्य असेल तर गुरुने त्याला आचार्यपदाचा अभिषेक करावा. त्या अभिषेकासाठी पूर्वीसारखे मंडल बनवावे. शिवजींची पूजा करावी. 4 दिशांना 4 आणि मध्यभागी 1 अशा प्रकारे 5 कलशांची पूजा करावी. शिष्याला अभिषेकासाठी उंच आसनावर बसवावे. शिष्याच्या पंचकलारूपी शरीरात मंत्राचा न्यास करावा. शिवमंत्राचा उच्चार करत त्या शिष्याचा अभिषेक करावा. गुरूंनी शिक्षकाच्या मस्तकावर शिवहस्त ठेवावा आणि त्याला शिवाचार्य अशी पदवी द्यावी. भगवंताला प्रार्थना करावी, मी या सुयोग्य शिष्याला आचार्य बनवले आहे. हे देवा, आता तुम्ही अनुग्रह करून त्याला दिव्य आज्ञा प्रदान करावी. अभिषेकाशिवाय समयाचार दीक्षेची सर्व कर्मे करून शिवपूजन आणि अश्वशोधन करावे. त्यानंतर शिवपूजन करावे. हवन आणि मंत्रतर्पण करून संदीपन कर्म करावे. शिवाचा, विद्येचा आणि आत्म्याचा आविर्भाव झालेला आहे यासाठी विधी करावा. नित्य नैमित्तिक कर्माचे आचरण. श्रीकृष्ण उपमन्यूला म्हणाले, हे मुने, आता मला शिवशास्त्राला अनुसरून वागणाऱ्याने कोणती नैमित्तिक कर्मे करावी हे सांगावे. उपमन्यू म्हणाला, प्रातःसमयी उठल्यावर प्रारंभी उमेसहित शिवजींचे ध्यान करावे.
सूर्योदय झाल्यावर घरातून बाहेर पडावे, नित्यकर्मे करावी, विष्णूंचे चिंतन करावे आणि मंगल स्नान करावे, शुद्ध वस्त्र परिधान करावे, शिवमंत्राचा जप करावा. आपण आत्मरूप आहोत हे जाणावे. त्यानंतर आपल्या सूत्रात सांगितलेल्या विधीप्रमाणे देवांचे मंत्र आचमनपूर्वक तर्पण करावे. ब्रह्मयज्ञाप्रमाणे सर्व कर्मे करावीत. मंडलात स्थित असलेल्या महादेवाचे पूजन करावे. आदित्यरूपी शिवजींना अर्घ्य द्यावे. शिवजींचे स्मरण करून अंगाला भस्म लावावे. त्याचप्रमाणे कंठात, हातात आणि कानात रुद्राक्ष धारण करावे. 3 संध्या समयी शिवजींचे पूजन करावे. आपल्या सद्गुरूंना वंदन करावे. शिवो महेश्वरेश देव रुद्रो विष्णू पितामहा संसार वैद्य सर्वज्ञ परमात्मेती च या नामाष्टकाचा जप करावा. 11हून अधिक जप करावा. परमश्रद्धेने शिवजींचे पूजन करावे. नित्यकर्म कधीही बंद करू नये. प्रत्येक कर्माचे अव्यक्त फळ प्राप्त होत असते व कालांतराने ते व्यक्त स्वरूपाला येते. जय जय रघुवीर समर्थ.